आज जो मानखुर्दमध्ये अपघात झाला आणि त्याबद्दल अपेक्षाताई खांडेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला, त्याला मी समर्थन करतोय। महापौर महोदया, मानखुर्दमध्ये जो अपघात झालाय त्या अपघातामध्ये भास्कर रावसाहेब कागदे हे ज्येष्ठ नागरिक जे माझ्या प्रभागामध्ये माझ्या वॉर्डमध्ये राहत होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। महापौर महोदया, सकाळी ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी नवी मुंबईला निघाले होते आणि त्यासाठी ती बसची वाट बघत त्या ठिकाणी थांबले होते आणि त्याच वेळेला बेस्टच्या बसचा हा अपघात झाला आणि त्यामध्ये या 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला। महापौर महोदया, गेल्या काही दिवसापासून आपण बघतो की सातत्याने बेस्टच्या अपघातांमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे हे अपघात नेमके का होतात आणि त्याला जबाबदार कोण आहे यासाठी आपल्या मार्फत एक चौकशी समिती स्थापन करावी आणि सातत्याने ज्या अपघाताच्या घटना घडतायत त्याची गांभीर्याने चौकशी करून त्या दोषींवर कारवाई करावी। तशी समिती आपण निर्देश प्रशासनाला द्यावे की तातडीने ती समिती गठीत व्हावी आणि याबद्दलचं कारण काय आहे आणि भविष्यात असे अपघात होणार नाहीत यासाठी खबरदारी घ्यावी। महापौर महोदया, जो अपघात झालाय त्या कुटुंबाला सगळ्यात मोठा धक्का असतो। त्या कुटुंबाचं नुकसान होतंय। जवळपास 8 लोक याच्यामध्ये जखमी झालेत। काही लोकांना कायमचं अपंगत्व आलंय, त्यांना आता भविष्यात काम देखील करता येणार नाही। त्यामुळे अशा कुटुंबाला देखील भरघोस आर्थिक मदत देण्यात यावी आणि आपण एखाद्या व्यक्तीचा जीव भरून देऊ शकत नाही, परंतु त्या कुटुंबाला देखील तातडीनं आर्थिक मदत देण्याची गरज आहे। महापौर महोदय, आणखी एक मुद्दा की जे जखमी झालेले आहेत, 8 लोक जखमी आहेत, त्या सर्वांचा मोफत उपचार हा बेस्टच्या मार्फत बेस्टच्या निधीमधून करण्यात यावा आणि त्या कुटुंबाला आधार द्यावा। महापौर महोदया, ज्या परिसरामध्ये तो अपघात झालाय तो परिसर अतिशय गर्दीचा परिसर असतो। मानखुर्दच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये प्रचंड गर्दी असते। मोठ्या प्रमाणात इलिगल पार्किंग देखील महापौर महोदया त्या ठिकाणी होते। अनधिकृत फेरीवाले आणि पार्किंगचा मुद्दा देखील त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असतो। त्यामुळे हे सगळे रस्ते पार्किंग मुक्त करावेत आणि त्या ठिकाणी बस थांबा देखील उपस्थित करण्याची गरज आहे, ते देखील आपण तातडीने द्यावेत। या सूचना आपल्या मार्फत कराव्या आणि त्याची अंमलबजावणी महापौर महोदया, ती समिती असेल, उपचार असेल किंवा नुकसान भरपाई असेल, याची वेळेमध्ये अंमलबजावणी आपल्या निर्देशानुसार करण्यात यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। धन्यवाद।